नमस्कार मित्रांनो, NK टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण किसान कोळप याचा डेमो घेणार आहेत। बरेच लांबून शेतकरी पण आलेत, मला वाटतं हे लातूरमधून आलेत। तर यांनाच कोळप द्यायचं होतं, त्यासाठी आपण आज रविवारचा दिवस आहे तरी पण दुकान उघडले आणि यांना देत आहे। त्यांनी अगोदर 10 दिवस अगोदर बुकिंग केलं होतं, बरोबर आहे? हो। हां, कशासाठी घेतलं आपण कोळप? हे आपलं हळदीचं क्षेत्र आहे, हळदीमध्ये आंतरपीक गवत वगैरे काढण्यासाठी। अच्छा अच्छा, हां। आणि सोयाबीन आहे, सोयाबीनमध्ये पण आपल्याला खुरपण्याचा खूप त्रास होतो, तर आपण हे यूज करणार आहेत आता। अच्छा अच्छा, हे एकदम खूप छान वाटलं ऑनलाईन, त्यामुळे आम्ही आवर्जून आलो इकडे। अच्छा, तर दुसरे मित्र कराडवरून पण आलेत, तर तुम्ही कशासाठी घेणार आहे कोळप? हे आपल्याला ऊसाला बालभर लावण्यासाठी किंवा सोयाबीन भुईमूग कोळपण्यासाठी। अच्छा अच्छा, तेवढ्यासाठी। आपण कुठून आला? बीडवरून। तर बीडवरून पण काही कस्टमर आलेत, तर तुम्हाला काय कोळपच न्यायला आलाय का दुसरं काय नाही? कोळपच नाही। अच्छा, तर बघा मित्रांनो, खास करून शेतकरी आपल्याकडे कोळप न्यायसाठी सकाळी पण काही येऊन गेले आणि आता पण आलेत, तर तुम्हाला ह्याचा डेमो बघायचा आहे आता? हो। अच्छा, पाहायचं। तर मित्रांनो, आपण आता ह्याचा डेमो पण पाहणार आहे। तुम्ही कशामध्ये वापरणार आहे? आम्ही उडीद हे सगळं आमच्याकडे तुमच्याकडे उडीद जास्त आहे? हां। उडीदामध्ये आणि काय दुसरं काय पीक आहे? बाजरी उडीद, बाजरी उडीद ज्वारी वगैरे? ज्वारी। हां, तर मित्रांनो, याचा आपण डेमो घेणार आहे। याच्याबरोबर सर्वप्रथम आपण काय येतं ते पाहणार आहे। मित्रांनो, हे 63 CCचं इंजिन आहे, जे 3 HPचं आपण म्हणू शकतो। बरेच शेतकरी मित्र विचारतात की हे किती HPचं आहे, काय आहे? हे 3 HPचं इंजिन येतं, 63 CC येतं, त्यामुळे ह्याला भरपूर ताकद आहे। 3 HPच्या मोटर एवढी ताकद आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्याला RPMचा जर विचार केला तर सर्वात जास्त RPM येतं, साधारणतः 10,000 RPM इंजिनला येतं। तर याचं 10,000 RPM कन्वर्ट करून इकडे गिअरबॉक्सला वापरलेलं आहे आणि त्याची ताकद इकडे घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये हे तुम्ही इतर कोळपे बघितले असतील, सर्वसाधारणतः हे जे हेवी कोळप आहे ते मोठ्या चाकाचं दिलेलं आहे। त्यामुळं होतं काय, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं अगोदर म्हणणं असं आलं, आम्ही सुरुवातीला लहान चाकाची बनवली, पण त्याच्या अडचणी अशी झाल्या की कोळप बॅलन्स करायला अडचणी यायला लागली। मग त्याच्याविषयी एक सोल्युशन म्हणून आम्ही आपलं मोठं चाक बनवलं। त्यामुळे काय होतं, ग्रिपला पण व्यवस्थित ग्रिप घेतं आणि बॅलन्स पण व्यवस्थित होतं। हे जर तुम्ही कोळप असं ठेवलं तर पहिलं कोळप असं थांबत नव्हतं, हे आता असं थांबतं आहे। म्हणजे का, तर चाक पसरट असल्यामुळे थांबतं आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्याला आपण 11 ते 12 इंचाची फास जोडू शकता किंवा 3 कोळपी पण ह्याला जोडू शकता। बऱ्याच शेतकरी मित्रांनी घरी पण नेऊन जुगाड बरेच काय केलेलं आहे, त्याचं पण तुम्हाला मी व्हिडिओ पाठवणार आहे। आणि मित्रांनो, याला अशा प्रकारचा रेझर पण जोडू शकता, अशा प्रकारचं सिंगल पलटी जोडू शकता। सिंगल पलटी यासाठी मित्रांनो की आपण आता 2 वळे आहेत, ह्या 2 वळीतल्या ही एक वळ आहे आणि ही एक वळ आहे, तर दोन्हीच्या मधनं जाऊ शकत नाही। त्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीला इकडं घेऊन गेला तर ह्या साईडला माती लागेल, तिकडून येताना ह्या साईडला माती लागेल। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाचं मेन म्हणजे फास आहे, फास पाळी। तर याच्यामध्ये 3 पाळ्या आपण जोडू शकता। हे 63 CC असल्यामुळं 3 पाळ्या आरामात ओढू शकतं। आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचं आम्हाला कॉल आलं आहे की आम्हाला एकदम 3 पाळीचं पाहिजे, पण 3 पाळीचं चालत नाही का, हे तुम्हाला सांगतो मित्रांनो। जर आपलं पीक लहान असेल तर त्यावेळेस लहान पिकामधून तुमचं 3 पाळीचं जाऊ शकतं, पण मोठं ज्यावेळेस कमरा एवढं वगैरे पीक झालं तर त्यावेळेस तुम्हाला अडचण येते काय, तर हे 3 पाळीचं जाताना धान मोडायची अडचण येते। त्यासाठी सिंगल पाळीचं जे आहे, तुम्हाला जरी डोके एवढं जरी धान झालं तरी त्याच्यातून चालवू शकता, हे त्याचे फायदे आहेत। आणि याच्यामध्ये 2 स्ट्रोक इंजिन येतं, याला पेट्रोलमध्ये लिटरला 40 ml ऑइल लागतं। आणि याच्यामध्ये इथं ग्रेस पण करायची सिस्टम दिलेलं आहे। इथं वरच्या साईडला हा नट काढून, बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांना सांगता आमच्या काही लक्षात राहत नाही, म्हणून ह्या व्हिडिओमध्येच सांगतो। हा नट काढायचा, याच्यामधून आपल्याला एक जनावराची सुई असते किंवा इंजेक्शन असतं, त्याच्यामध्ये ग्रीस भरायचा आणि हा नट काढून त्याच्यामध्ये दाबायचं। हे सर्व्हिसिंगसाठी ह्याचा उपयोग करा। तसंच याला बेरिंग दिलेत पिडेल सर, ह्या बेरिंगमध्ये पण तुम्ही खाल्ल्या बाजूने ग्रीस करू शकता। आणि या चेनला काय तुम्ही ऑइल वगैरे केलं तरी चालेल। तर दुसरं चालू करायचं कसं ते सांगतो सुरुवातीला। बघा मित्रांनो, इथं एक स्टॉपचं बटन दिलेलं आहे। सर्वप्रथम हे बटन आहे ते रनवर घ्यायचं आहे,
रनर म्हणजे इंजिनकडल्या बाजूला घ्यायचं आहे. त्यानंतर इथं एअर काढण्यासाठी पंप दिलेला आहे. इथं बघा रबरी पंप आहे. हा पंप करायचा आहे आणि पंप केल्यानंतर गरज पडली तर हा चॉक वरती घ्यायचा आहे, नाहीतर खाल्ल्या बाजूला ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये एक एअर फिल्टर आहे. जर आपलं इंजिन जर जास्त धुळ्यामध्ये वगैरे चाललं तर हा एअर फिल्टर आहे. हा एअर फिल्टर पेट्रोलने साफ करायचा. पेट्रोल टाकायचं आणि अशी पिळायची गादी, त्यानंतर ह्याच्यातली घाण निघून जाते. तर एवढं ह्याचं सर्व्हिसिंगचं एवढे काळजी घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त ह्याला सर्व्हिसिंग कुठल्याही प्रकारची नाही. आता याला नंतरच्या वेळेस आपण काय काय अवजारं पण बनवणार आहे, जसं की पेरणी यंत्र असेल, खत घालायचं असेल, याच्यामध्ये काय काय तुम्हाला बसवता येतं, त्याच्यामध्ये अजून काय जुगाड बनवता येतात ते पण तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम चालू करून बघूया. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे चालवण्यासारखी जमीन नाही, हे रस्ता आहे. या रस्त्यावरून आपण चालवलं किती चांगला परफॉर्मन्स मिळतो हे बघू शकता तुम्ही. रस्त्यावरचं सुद्धा गवत निघलेलं आहे. तर आपल्या पेरणीच्या रानातलं तर आरामात निघणार आहे, त्याचा काय विषय नाही. पण तुम्हाला एक डेमो म्हणून, आता एवढे शेतकरी आले त्यासाठी तुम्हाला ह्यात डेमो दाखवलेला आहे. तुम्हाला बघायचं आहे का? बघायचं तिकडे घ्यायचं का? चालू करा. पण नाही माती लावायला नाही इथं कुठं झालं. हां रात्री चालेल एक ते कठीण राहणं आहे ना, थोडंसं बॅलन्स नॉर्मल करायचं. हाताला एक सवय झाली का नाही? बघा आपण याचा डेमो घेतलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला, काय कसं चालतंय का? त्याचं जे क्षेत्र जे आत्ता आहे त्या क्षेत्रानुसार तर एक नंबर दिसतंय लगेच, कारण किती रान तुडवा आहे किंवा काय आहे आपल्याला जाणवतंय ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं घट्ट आहे पूर्ण तुडवा झालेला आहे ना क्षेत्राचा, तरी सुद्धा आपल्याला 4 बोट तर अंतर आपल्याला पूर्ण ही होऊन जाते. मशीन इंजिन करून टाकते. तुमचं काय म्हणणं आहे जॉब? काय तुडव्याचं रान असल्यामुळे तसं ताकद आहे असल्यामुळे जादा ताकद आहे मला, ताकद आहे तुडव्याचं रान असल्यामुळे. पण साहेब तुम्हाला काय अनुभव आला चालवलं तुम्ही हातात? एवढं छान बॅलन्सिंग चालतं की अच्छा, वाटलं नव्हतं की एवढं चांगलं चालेल, पण त्यावेळेस चालून बघितलं त्यावेळेस खूप छान अनुभव आला. मस्त, काय अडचण नाही. तर मित्रांनो असं जर
वेळेस भेटेलच असं नाही, कारण हे जर आपल्याकडं अगोदरच असेल आणि तण जर समजा लहान आला असेल तर लहानपणाच्या वेळेसच माणूस कोळपून टाकलं तर तण मोठं व्हायचा विषय येत राहत नाही, त्यामुळं मजुरांचा पण प्रश्न आपल्याला होत नाही. तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन प्रोडक्ट पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.